काही भागात शेतकऱ्यांचे आताही डोळे हे आकाशाकडे वळलेले आहेत. काही भागात आताही पावसाची आस शेतकऱ्यांना लागलेली आहे आणि कधी पीक आपण पेरू आपल्या जमिनीमध्ये याची वाट आता शेतकरी पाहत आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज 14 जून आहे आणि आतापर्यंत राज्यामध्ये जितकं पाऊस झाले पाहिजे तितकं पाऊस झालेलं नाही आहे आणि यामुळेच आता शेतकरी संकटात सापडलेले आहे. कधी पेरणी करू नेमकं आणि कधी मोठा पाऊस पडेल याची वाट आता शेतकरी पाहत आहे. सध्या राज्यामध्ये पुढील 24 तासात कोणत्या भागात जोरदार पावसाची हजेरी लागू शकते आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मॉन्सूनमध्ये खंड पडणार आहे अशी शक्यता दिसत आहे. आपण मॉडेल्स पाहणार आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये नेमकी राज्यामध्ये काय पावसाची स्थिती असणार आहे या संदर्भातला अपडेट या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. असे हवामानासंबंधितले अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर मी येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढील 24 तासात इंटेन्सिटी पावसाची कमी होणार आहे, पण राज्यामध्ये काही असे जिल्हे असणार आहेत ज्या भागात सध्या मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा पुढील 24 तासासाठी दिसत आहे. यामध्ये वाशिम, यवतमाळ तसंच चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भागाचा समावेश असणार आहे. या भागात आज मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. खास करून विदर्भामध्ये नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या भागात जितकं पाऊस झाला पाहिजे तितकं होत नाही आहे आणि या भागात शेतकऱ्यांचे डोळे सध्या आकाशाकडे वळलेले आहेत आणि नागरिकसुद्धा पावसाची वाट बघत आहेत. तसंच नांदेडच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. परभणी, हिंगोली तसंच सोलापूर, धाराशिवमध्येही आज पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. बाकी पुणे, नगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या भागात आज पाऊस होण्याची काही भागात शक्यता दिसत आहे. मुंबईच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागात आज दिवसभरात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याच्या भागात आज दिवसभरात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. त्यानंतर जर आपण येणाऱ्या 48 तासाबद्दल जर स्थिती तुम्हाला दाखवली तर यामध्ये पाहू शकता, या न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्ये सुद्धा राज्यात पावसाची परिस्थिती कमी होताना दिसत आहे. राज्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये आणि काही मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता आहे, पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे. तुरळक स्वरूपाचा काही भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिम भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे येणाऱ्या 48 तासामध्ये. त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या 16 तारखेची स्थिती बघितली तर 16 तारखेला महाराष्ट्रामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. खास करून पूर्वी विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार. तुरळक स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडणार आहे. बाकी राज्यामध्ये आपण स्थितीमध्ये बघू शकता की पाऊस सरासरीपेक्षा कमी झालेला आहे आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटणार आहे. स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन किंवा किंचित काही ठिकाणी पावसाचे ढग तयार होऊन, कारण मॉन्सूनचे वारे सध्या राज्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि यामुळे काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते येणाऱ्या 16 तारखेला. 17 तारखेची स्थितीमध्ये पाहू शकता आपण, राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती कमी झालेली आहे आणि पूर्वी विदर्भामध्ये 17 तारखेला जोरदार पावसाचं आगमन पाहायला भेटू शकते. बाकी दक्षिण मराठवाड्याच्या भागामध्ये नांदेड, लातूर आणि धाराशिवच्या भागाचा आसपास, तसंच इकडे परभणी, हिंगोलीच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता 17 तारखेला दिसत आहे. मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये कोणत्या भागात कोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे या संदर्भातला जर तुम्हाला मी अपडेट दिला तर इथे नांदेडच्या भागामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे. गंगाखेड, पारली आणि बर्दापूर या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच वाशिमचा जितूरचा भाग जो बघितला तर आणि हिंगोलीचा जो काही भाग बघितला तर या भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता इथे दिसत आहे आपल्याला. तसंच पुसादच्या भागात, उमरखेडच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आणि इकडे खडार तसंच इकडे मडखेड आणि उदगीरच्या भागात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरासाठी आपल्याला दिसत आहे. तसंच आपण इकडे मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर पुण्यामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस होणार आहे. जास्त मोठा पावसाची शक्यता पुण्याच्या भागामध्ये दिसत नाही आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, मालेगाव आणि त्याचा भागात शिराळपूर आणि चाकण या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच बाकी भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. लातूरतील उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि धाराशिवच्या भागातील तुरळक स्वरूपाचा पाऊस पुढील 24 तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. समोर वडिलांनी बघितलं जर आपण तर आपल्याला इथे दिसत आहे महाराष्ट्रामध्ये
आज जामखेड जो काही हा सोलापूरचा भाग आहे या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. चौलसा या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण बीडच्या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. दक्षिण बीडच्या चौलसाच्या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. गंगाखेड आणि पुमा या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. जितूर तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता. हिंगोलीच्या तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि जर आपण इकडे नागपूरचा भाग बघितला तर नागपूरच्या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकते. आज दिवसभरात कोंढाळीच्या भागात पाऊस होण्याची शक्यता. अमरावतीच्या भंडारा आणि गोंदियामध्येही तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते, पण सर्वत्र नाही पडणार आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. वर्धा आणि उमरेडच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. अरवी आणि अमरावतीच्या भागातही आज काही ठिकाणी दक्षिण अमरावतीच्या भागात खास करून करंजा आणि इकडे जर आपण अमरावतीचा दक्षिण भाग बघितला, करंजा आणि त्याचा वरचा भाग, तर त्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. चांदूर बाजार आणि त्याचा खालचा भाग नीर आणि इकडे लाखेडचा भाग, हा यवतमाळचा जो काही भाग आहे या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. जर आपण समोर वाढल्याने बघितलं तर नेमकं संध्याकाळपर्यंत काय स्थिती असणार आहे, तर संध्याकाळपर्यंत आपल्याला इकडे चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. इकडे बुट्टीबोरी, उमरेड आणि पवनी या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. काही वेळासाठी जोरदार पाऊस होऊ शकते. हिंगणघाट वर्ध्याच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. हिंगणघाटच्या भागात, चिमूरच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. देसाईगंज, आरमोरी, शिदेवानी, मूल, चंद्रपूर आणि राजुरा हा जो काही भाग आहे या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. गडचिरोलीच्या भागातही आज दिवसभरात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. आपण या मॅपमध्ये बघू शकता की सध्या गडचिरोली आणि चंद्रपूरच्या भागामध्ये आज मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते. खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये दिसत आहे अशी शक्यता. जर आपण दिवसभरासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर धाराशिव, लातूर, तसंच इकडे परभणी, हिंगोली, इकडे बुलढाण्यातील दक्षिण भाग, वाशिमतील दक्षिण भाग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी दिसत आहे. या भागामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते किंवा 100 मिलीमीटरपेक्षा पर्यंत पाऊस पाहायला भेटू शकते काही भागांमध्ये पुढील 24 तासामध्ये अशी शक्यता या भागांमध्ये दिसणार आहे. परभणीमध्ये गंगाखेड, हिंगोलीमध्ये बासमत, उमरखेड या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. यवतमाळमधलेही काही तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे. चंद्रपूरमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे आणि गडचिरोलीमध्ये अशी शक्यता निर्माण होणार आहे. तसंच आपण जर बाकीचा उरलेला भाग बघितला तर इथे सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरच्या भागात, कोल्हापूरच्या उत्तर भागात, सातारा, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नगर, सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये अक्कलकोटच्या भागांपर्यंत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे, पण तुरळक स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते. कारण मान्सूनचे वारे या भागामध्ये चालत आहेत, तर यामुळे काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते. इंटेन्सिटी वाईज हलक्या ते मध्यम पावसाची सरी काही भागांमध्ये पाहायला भेटू शकतात. तसंच आपण जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जर आपण इकडे नाशिक, नंदुरबार, धुळेचा उत्तर भाग बघितला तर यामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते. स्थानिक वातावरण तयार होऊन, कारण आताही नंदुरबार आणि जळगावतील उत्तर भागांपर्यंत मान्सून पोहोचलेलं नाही आहे, तर यामुळे या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. तसंच आपण जर अमरावती, नागपूर, वर्धा आणि भंडाऱ्याचा उत्तर भाग बघितला तर या भागातही पाऊस होण्याची शक्यता कमी आहे आणि या भागात तुरळक स्वरूपाचा अमरावतीचा दक्षिण भागांमध्ये पाऊस होणार आहे. अकोल्यातील दक्षिण भागांमध्ये पाऊस होणार आहे. बुलढाण्यातील दक्षिण भागांमध्ये जास्त चान्सेस आहेत, पण उत्तर भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस इंटेन्सिटी वाईज कमी असणार आहे आणि या भागांमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसू शकते अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे. खास करून नागपूर, भंडारा आणि गोंदियाच्या भागांमध्ये अशी शक्यता येणाऱ्या दिवसामध्ये दिसत आहे. तर एकंदरीतच आज राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस होणार आहे आणि काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होणार आहे. बाकी राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे आणि राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना आपल्याला दिसत आहे. बाकी कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर मुंबईमध्ये आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची सरी पाहायला दिवसभरात भेटू शकतात. बाकी मोठा पाऊस सध्या कोकण किनारपट्टीच्या भागातही दिसणार नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.